वाटते पहिलं झालं हां जे झालं ते चांगलं हेर असेल वाटत ना असते दुसरं काय नाही. असं आहे पोरासन पोरसन नाही तर पाहिलं तर नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही म्हणसाल की तुझ्या आवाजाला काय झालं आहे. ताप सर्दी खोकलं असल्यामुळं अक्षरशः पूर्ण आवाज बसलेला आहे माझा. 2-3 दिवस झाले खोकला आणि रात्रभर पण काल खोकलाच होता. त्यामुळे पूर्ण आवाज जे आहे घसा वगैरे सर्व बसला आहे आणि थोडंसं आवाजामध्ये फरक पण पडला असेल. नमस्कार. नमस्कार. मग आता करमते का नाही? करमत नाही पण आता मग काय करता करमाच लागते का बोलायचं लवकर हा नाही रे बापा उद्या 6 महिना पाहू आता. लवकर तस का हो तिच्या आई बापानं दांड पाहिजे ना. हो 1-6 महिना ठीक आहे म्हणा. मग मध्ये बाळाची नाही ना. नाही आता कसं आहे शेवटी बाळाचा विषय आहे ना. मग थंडी काय तर आजी नातू तिकडं पहिले 8 दिवस मस्त वाटलं. जमत नाही पण मग हो जमून घ्या लागते. आणि नातवाच्या भेटीला कोणतरी येणार होतं. हो ना ते मनीषा येणार होती ना. बाळाच्या भेटीला येणार होतं. येईन ना मग अच्छा, आता ते येतील 1-2 म्हणा? दिवसात काम आहे म्हणे इकडं. हो. कामं झाले की येईन. तसं पण इकडे काय चालू नाश्त्याला. येणार आहे ना आज संध्याकाळी येईन. हो समजून जाईल आता. हो. आलं तर आता आज वास्तूपर्यंत ते आलेले आहे. कपडाही फाडलेला आहे. हो. तिकडे गेलेले आहेत ते. हो. शेजार चाललेली आहे. हां ते पण होईल. दर्शन करून येईन शेजार. नाश्त्याची तयारी चालू आहे. हो. काय केलं नाश्त्याला? खिचडी फोडणी दिली की खारका भाजले वर्ष असं आहे नेहमीप्रमाणे. आणि इकडे ये मटके आहेत खारका कशासाठी बरं? ते ताप निघते तर आणि खोकला पण कमी होईल खोकला त्यासाठी चालू आहे. आणि इकडे थोडंसं आहे पण काढलेलं आहे. डाळवाणी आणि ताप बसते. हां आणि मटकी पण आहे नेहमीप्रमाणे. काही ना काही असतं पण आज भरपूर आहे नाश्त्याला. हो. सर्वजण नाश्त्याला नक्की या. आणखी आता अरे बाकीच्या मध्ये खिचडी खाली बोलावं तर काय मला शिरे. खिचडी सकाळी ते मटके आहेत डाळवा आहे खारका आहे. हो तर असं आहे. आणि सांगायचं झालं तर आपल्या घरी मुलं किती आहे आणि मुली किती आहे? आता मोजा लागेल किती आहेत. कारण आता असंच एक व्हिडिओ विषय झाला होता. आपल्या कमेंट आल्या होत्या की बघ किती आहे तर नक्की सांगा. म्हणून म्हटलं ठीक आहे सांगून देऊ आपण. मोजले का मग? वा वा मोजले नाही पण समजतातच ना. आता तसंच आहे मुलाचा. आपल्या घरी पोरं आहेत का? आहे का पण जसं कमी आहे. आता असा भेदभाव नाही आहे आपला. पण कमेंट होत्या बघ किती मुलं आहेत तर ते सांगा म्हणून आपण तेच सांगत आहे. तसं काही नाही. आता इकडचं तिकडं पण आपलं तर काही भेदभाव नाही आहे मुला मुलीचा. पण जे आहे ते सांगणार आहे आपण. पण मग आपल्या घरी पोरी बरं आवाजीला मुलं आणि मुली किती? मुली 4 होत्या. हां मुलं 4. हां म्हणजे सुरुवात असं झालं आहे. हो. आणि त्याच्यानंतर 4 मुलाला मुली किती आणि मुलं किती? पण मोठ्याला 4 पोरं. नाही तसं तर झालंच म्हणा. पण फक्त एकच मुलगी आणि 8 भाऊ हो. आहे ना. हो. 9 होते ते एक गेला असं. हां ते झालं ठीक आहे म्हणा. असं होतं पण असं झालं कन्फ्युजन. आणि मेन त्याच्यानंतर पण असं आहे एकच पोरी. हां आता मोठा भाऊ सर्वात मोठा त्याला एकच. 1 मुलगा हो. 2 मुली. हो. म्हणजे 8 भावातने जे आहे ना हो. तर सर्व 8 पैकी 7 जणांचं लग्न झालेलं आहे. एकाच राहिलेलं आहे. हो. तर मोठ्याला किती 2 मुली 1 मुलगा. हो. आणि त्याच्यानंतर आता विषय आहे लहान बाळायचा. हो. त्याच्यामुळेच हो. आता एकच देव आहे. 2 नंबर देव. शरद भाऊ. हो. शरद भाऊला किती 2 पोरं. हां त्याच्यानंतर रविदा. हो. किरण भाऊले 2 पोरी. एक पोरं. हा ते पहिल्यांदा सांगितलं आपण सर्वात मोठे असल्याच्यानं. हो. त्यानंतर रवी भाऊ 2 पोरं. 2 पोरं. हो. आणि त्याच्यानंतर विशालदा 2 पोरं. हां आणि अमोला त्याला एक पोरगी. 1 मुलगी आहे. हो. आणि अजुदाला एक मुलगा. आणि मला समजा 1 मुलगा आपला तुला 1 नातू. हो. आणखी
राहिलं एका जणाचं लग्न, हो ते नंतर लग्न झाल्यानंतर समजा एक विषय वेगळा आहे. पण तरी मतलब किती झाले आता टोटल? किती लहान मुलं आहेत? 2 3 5 5 आणि 2 7 7 आणि 8 हा बाय. 9 पोरं. हां ऐक डबल आणखी 3 दोन मुली, 3 मुली, एक अमोलदाजे आणि किरण बस, 3 मुली, बाकी जे आहे 9 हां 9 मुलं. असं आहे बघा. आणि हे आपण हां हेच सांगितले फक्त आबाजीचं जे एक वंशावळ आहे ते. बाकीचे चुलत असे जे आहे जे कंपनी ते भरपूरच आहे. आणि त्यातनी पण पोरी आहेत तर पोरं आहेत. हां पोरी कमी आहेत, पोरी जास्त आहे. मुलं जास्त आहे. त्याच्यात नाही पोरं जास्तच आहेत. तेच आहे, आज जास्त काय सांगायचं नव्हतं. पण जसं की बा प्रत्येकाला 2 तिकडं, त्यानंतर रविदाला शतभाऊला 2 असे 6 ये, आणि किरण भाऊला एक 7, हा, आणि हे 2 9. 9 नवीन आलेलं बाळ दक्ष. हा. आणि बाळाचं नावाचा सध्या विषय नाही आहे, नाव आपण उशिरा ठेवणार आहे, सांगितलंच व्हिडिओमध्ये. हो. चल नाश्ता वगैरे करायचा आहे. कसं आहे आता भेटीला येणं जाणं चालूच असेल गावाकडं. पण हो. मला वाटते एक तर नातं बाळाला इकडे घेऊन यायला पुरते, हा. आता कसं नाही तर मग तुला तिकडे जायला परवडते. होते 6 महिना आता. झाले ना 6 महिन्यातले, आता किती दिवस झाले? आता 20 दिवस झाले. 19. हां बघा किती आजच दिवस मोजले कॅलेंडरवरती, पूर्ण दिवस मोजले. म्हणून ना तू म्हणशील आकडा कसं काय एवढं लोक फिक्स सांगितलं. 19 दिवस झाले. तर ठीक आहे, लवकरच आता इकडे देवपूजा पण झालेली आहे, सकाळच केलं आहे ना. आता राधिका नसल्यामुळं आईच करताय सर्व. मुलं आणि किती मुली, आता याच्यात भेदभाव वगैरे नाही आहे. पण जे झालं ते आपण सांगितलं, त्याच्यामुळेच मुलगी झालं तर उलट आनंद होता. आणि तेच असते. हां कोणाला वाटते पहिलं झालं, हां जे झालं ते चांगलं असतं म्हणा. असं नाही, पोराचं नाही तर पाहिलं तर 8 भावात नाही 1 बहीण कशाला म्हणतात. हा. ते एक आपण सांगितलेलं आहे. सुवर्ण सोनताई. 8 भात 1 झाले. हां तसं आहेच म्हणा. आणि आताही आता 9 भावात किती? 9 भात 3 पोरी. हां 3 पोरी, म्हणजे 8 भावात 1 9 भावात 3. आणखीन एकाचं लग्न बाकी, आणखीन काय आहे ते चालूच आहे प्रोसेस. तसं काही हे विषय नसते. पण एक सांगितलं झालं, मागं बरेच जण कमेंट केली होती आपल्याला, किंवा तुम्हाला तुमच्या घरातली मुलं किती आणि मुली किती, म्हणजे मुली किती असा विषय काढला होता, कमेंट केली होती. त्याच्यामुळेच आपण सांगितलं, नाही तर असं काही हेच नव्हतं आपल्या व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश. मुलं वास्तवात हा प्रश्नच चुकीचा आहे, पण ठीक आहे म्हटलं एक माहितीसाठी आपलं होऊन जाते. कारण आता देव दिसते व्हिडिओमध्ये, मनू दिसतात, आणि असं वाटते ना जास्त मुलं दिसतात. आणि आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर मागच्या ते सेलिब्रेशन केलं बेबी वेलकमचं, तेव्हा सर्व पोरच होते, फक्त मनू एकटी बाजूला बसलेली होती. तेच होतं कारण. चला असं आहे आजचा व्हिडिओ, तेच सांगायचं आहे. बाकी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.